नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. मागच्या 2-3 दिवसापासून तुमच्यासोबत काही व्हिडिओ माझ्याकडून शेअर करणं झालं नाही. त्याच्या मागे ही कारण आहे, सांगते तुम्हाला. तर बघायला गेलं ना तर माझं असं आहे माहिती का, 2-3 दिवस जर मी व्हिडिओ वगैरे काही पोस्ट केलं नाही ना, माझं आणि यूट्यूबचा लांबपर्यंत काहीही संबंध राहत नाही, असं माझं काही नेचर आहे. थोडक्यात सांगायचं ना तर माझं डोकं अगदी ब्लँक होऊन जातं. मला सुचतच नाही की मी कसा व्हिडिओ बनवू, काय करू, काही नाही. माझा अगदी ना विचारच चालत नाही, असं माझं होत असतं. पण म्हटलं चला, आता जे आपण सोडलंय त्याला आता कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न तर आपल्याला करावाच लागणार आहे. म्हणून आज सकाळीच मी ठरवून घेतलेलं होतं, काहीही झालं, जे असेल ते असेल, आपण आज व्हिडिओ बनवायचा म्हणजे बनवायचा. तर त्याच्याच आज रुटीन लागले. मागच्या काही दिवसापासून माझं चालू होतं, माझ्या जे काही साड्या आहेत ज्या की मी बऱ्याच दिवसापासून घातलेल्या नाही, त्यांना एकतर डोनेट करून टाकायच्या, नाहीतर वरती वापरायला काढूयात, असं माझा विचार चालू होतं. म्हणजे शिफ्टिंग केलं तेव्हापासून या साड्या मी अशाच याच्यामध्ये डंप करून टाकल्या होत्या आणि कम्प्लिटली मी याबद्दल विसरूनच गेलते. आणि या ज्या साड्या आहेत ना, अशा खूप जास्त खराब वगैरे नाही, अगदी नव्या कोऱ्या साड्या आहेत. फक्त माझ्याकडून थोडंसं दुर्लक्ष झालं. लवकरच मी तुमच्यासोबत माझं साडी कलेक्शन सुद्धा नक्कीच शेअर करेल. बरं, तुम्हाला बघायला आवडेल का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता ज्या दिवशी मी बेडशीट चेंज करते ना, त्या दिवशी ना घरातला आणि हॉलचा लुक ना अगदी डिफरंट होऊन जातो. ओव्हर द टाईम मला एक अनुभव आलाय, ज्यावेळेस पण असे आपण ओपन जे बेडशीट असतात ना रेग्युलर, हे टाकायला जातो ना, त्यावेळेस आपल्याला थोडीशी जास्त मेहनत करावी लागते. पण याच ठिकाणी ज्यावेळेस आपण फिटेड बेडशीट वापरतो ना, तर ते खूप इझिली आपल्या जे मॅट्रेस आहे त्याला व्यवस्थित कव्हर सुद्धा करतात आणि जागेवर राहतात, दिवसभर हालत सुद्धा नाही. आता हा जो बेडशीट आहे माझा खूप फेवरेट आहे, आय ॲग्री विथ दॅट. पण त्याचा एकच ड्रॉबॅक आहे, ते म्हणजे ना हा फिटेड बेडशीट नाही. आणि मला खरंच वाटतं की फिटेड बेडशीटमध्ये मी इन्व्हेस्ट करायला हवं होतं, कारण की ते ना मॅट्रिक्सवरून एवढंसं सुद्धा इकडचं तिकडं होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, दिवसभर आहे ना आपलं बेड एकदम छान नीटनेटकं दिसतं. पर्सनली विचारायला गेलं तर मला आहे ना फिटेड बेडशीट आहे ना, जे रेग्युलर बेडशीट आहे त्याच्या कम्पेअरमध्ये खूप जास्त आवडतात आणि कन्व्हिनियंट सुद्धा आहे. आता याचं कारण तुम्हाला पुढे दिसतच आहे की मला फिटेड बेडशीट का आवडतात ते. बऱ्याच दिवसापासून आहे ना घरामध्ये ना हुरड्याचं पीठ मी दळून आणलेलं होतं, पण ते माझ्याकडून यानं दुर्लक्ष झालं आणि कमीत कमी 15-20 दिवस ते तसंच पडून होतं. म्हटलं चला आज मस्तपैकी शेंगोळे किंवा शेवत्या बनवूयात. आता आमच्याकडे ना आमच्या राजपूत कम्युनिटीमध्ये याला शेवत्या म्हणतात. तुम्ही काय म्हणतात आय डोंट नो, पण कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आता बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं की याला शेंगोळे म्हणतात आणि खरंच हे चवीला खूप टेस्टी लागतात. फक्त थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे, पण हा डिश मात्र अगदी परफेक्ट आहे बरं का. मला तर खूप जास्त आवडतात पर्सनली. गरम गरम खायला ना वेगळीच मजा येते. तर थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर करायचं काय, आपल्याला आहे ना 4 चमचे ना हुरड्याचं पीठ घ्यायचं आहे. आता हुरडा काय असतो माहिती का, जी आपली मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, पण तोडकं मोडकं मी तुमच्यासोबत शेअर करते. आपला जो हुरडा आहे ना तो भाजला जातो आणि त्यानंतर त्याचं पीठ करून आणतात आणि तो पीठ थोडं ना ज्वारीच्या पिठापेक्षा वेगळं असतं. तुम्ही हवं असेल ना तर ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकतात, पण जी हुरड्याची टेस्ट असते ना ती काही वेगळीच असते. तर करायचं काय, इथं 4 चमचे मी हुरड्याचं पीठ घेतलं. यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठ आणि 2 चमचे आय थिंक सो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि यामध्ये ना थोडंसं लाल तिखट, हळद, मिरची, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही यामध्ये फ्लेवर घालायचे. मी इथं फक्त लाल मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट यामध्ये घातलेली आहे. आता बऱ्याच वेळाने याची आपण आहे ना थालीपीठ सुद्धा बनवू शकतो आणि शेवत्या सुद्धा बनवू शकतो एकाच पिठापासून. आता माझ्या मुलाला शेवत्या आवडता का नाही हे मला माहीत नाही, त्यामुळे ना मी 2 थालीपीठ इथं बनवून घेत आहे. आणि दुर्दैवाने माझा आज सकाळीच आहे ना गॅस संपलाय, त्यामुळे ना आता हे थालीपीठ मला आहे ना इंडक्शनवरतीच भाजून घ्यावं लागणार आहे. आय नो इंडक्शनवरती भाकरी चपात्या अजिबात छान जमत नाही, पण आता नाईलाज आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घेते. तशा मला भाकरी अगदी परफेक्ट जमतात बरं का, पण हे पीठ थोडंसं जुनं झालं ना, त्यामुळे हे थोडेसे क्रॅक झालेले आहेत, त्यामुळे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा बरं का. नाहीतर मला अगदी परफेक्ट भाकरी जमते सुद्धा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे इंडक्शनवरती आहे, त्यामुळे हे व्यवस्थित फुगणार वगैरे नाही. तसे हे फुगत नाही, कारण की हे थालीपीठ आहे. तुम्ही असे कधी थालीपीठ ट्राय केले का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. पण खरं सांगते, माझ्या आईच्या हातचे ना हे खूप छान बनतात, मला खूप जास्त आवडतात. आता यामध्ये ना माझ्याकडून हळद टाकायला मी विसरले, तुम्ही यामध्ये हळद सुद्धा ॲड करू शकतात. आता लागल्या हातीनं मी 2 इथं थालीपीठ बनवून घेतले आणि बाकीचे जे काही पीठ आहे याचं मी ना शेवत्या बनवून घेणार आहे. आता याला शेंगोळे म्हणतात बऱ्याच ठिकाणी. तर याला बनवण्यासाठी ना सिंपल काय करतात, आम्ही तर अशी डायरेक्ट एक नूडल्ससारखं शेप देत असते, पण काही ठिकाणी ना याला सर्क्युलर शेपसुद्धा देत असतात. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याला शेप देऊ शकतात, पण आमच्याकडे ना याला फक्त असं नूडल्ससारखं शेप देण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते सुद्धा हाताने, काही अशा पद्धतीने. आता हे जे करायला आहे ना थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे, त्यामुळे किचनवर उभा राहण्यापेक्षा ना मी इथं खाली बसून हे निवांत काम करून घेत आहे.
जास्त नाही, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे शेंगोळे माझे बनवून तयार होऊन जातात. आणि यानंतरची जी प्रोसेस आहे ना ती अगदी सोपी आहे. शेंगोळे बनवण्यामध्ये ना फक्त जी काही मेहनत लागते ना ती फक्त या स्टेजवरती लागते, ते म्हणजे असं लाटावं लागतं. मला अजूनही आठवतं आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस ना आम्ही सगळे फॅमिली मेंबर बसून हे असे हाताने हे शेंगोळे बनवून घ्यायचो आणि त्यानंतर त्याची मजाच वेगळी होती. फक्त माझी एक बहीण होती, तिला हे शेंगोळे अजिबात आवडायचे नाही, त्यामुळे ना आई ना तिच्यासाठी असे 2 थालीपीठ वेगळे बनवून ठेवायची. खरंच त्या आठवणीनं मला आजही आठवत आहे आणि हे बनवताना मला तिचीच खूप जास्त आठवण येते. तर चला आता मी तुम्हाला ना याची फोडणी सुद्धा शेअर करते. खूप जास्त अवघड नाही, अगदी बेसिक फोडणी आहे. तर करायचं काय, कढईमध्ये ना आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचंय. तुम्ही तूप सुद्धा वापरू शकतात, खरंच तुपामध्येही खूप छान लागते. आणि यामध्ये ना आपल्याला बेसिक जी फोडणी असते ना जी आपण कढीसाठी वापरतो तीच फोडणी इथं टाकायची आहे. तर इथे मी ना थोडीशी मोहरी घेतलेली आहे. मोहरी छान अशी तडतडल्या गेली की यामध्ये जिरं घालायचंय, हिंग घालायचंय, कढीपत्ता तर आवर्जून घाला, त्याची टेस्ट काही वेगळीच येते. आणि जो आपण ठेचा आहे ना थालीपीठसाठी बनवला होता, जो की हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे, त्याचा ठेचा आपल्याला इथे घालायचा आहे. त्याची चव काही वेगळीच येते, त्यामुळे ना तो ठेचा तुम्ही इथे नक्कीच ऍड करा. तर हे ऍड केल्यानंतर आहे ना आपल्याला व्यवस्थित याला परतून घ्यायचंय. हळद टाकायची आणि 2 ते 3 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. याच ठिकाणी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला ना आपल्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे. जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगोळे यामध्ये अजिबात घालायचे नाही. आता बघू शकतात यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण सगळे जे शेंगोळे आहे, जे की शेवटे आहे, यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप जास्त एकमेकांना चिटकलेले आहे, याचा अगदी गोळा होऊन जाईल, अजिबात नाही. जसं जसे हे उकळले जातील ना तर तसे तसे हे वेगवेगळे आणि सेपरेट होतात आणि व्यवस्थित शिजल्या सुद्धा जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे ना यामध्ये ना जे काही पीठ आपण घातलेले असतात यामुळे याला स्वतःहूनच थोडासा घट्टपणा यायला सुरुवात होते. आता हे ना आपण कमीत कमी 2 मिनिटं हाय फ्लेमवरती शिजवून घेतले आणि त्यानंतर कमी फ्लेम करायची आणि कमीत कमी 5 ते 7 मिनिटासाठी याला आपण अगदी सिमरवरती शिजवून द्यायचं आहे, जेणेकरून आतमधून पण या शेवट्या शिजल्या जातील. आता जोपर्यंत माझा स्वयंपाक होत होता तोपर्यंत मी इथं साईड बाय साईड कपड्यांचं मशीन सुद्धा लावून घेतलेलं होतं. आता जोपर्यंत स्वयंपाक होत आहे तोपर्यंत हे कपडे सुद्धा मी वाळवून घेत आहे, जेणेकरून मला वेगळा टाइम इथं खर्च करण्याची गरज पडणार नाही. तर आमच्याकडे ना पावसाळा आता अगदी जोरात सुरू झालाय असं मी तुम्हाला सांगू शकते. मागच्या 2-3 दिवसापासून संध्याकाळी दररोज खूप जोरात पाऊस होतोय. आणि तुम्हाला खरं एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आता हा स्टँड आहे ना यामुळे ना मला कपडे वाळवण्याची किंवा ओले कपडे ना इकडच्या तिकडे शिफ्ट करण्याची अजिबात टेन्शन राहत नाही. अगदी हा स्टँड इकडून उचलला, पत्र्याखाली ठेवलं की मला वेगळं एफर्ट्स घेण्याची काहीही गरज पडत नाही. खरंच हा स्टँड माझ्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत माझं इथं सगळं काम आवरून झालेलं असतं आणि मस्त आता आम्ही दोघं मायलेक जेवण करतो. सुदैवाने प्रथमला सुद्धा ही खूप जास्त आवडले, त्यामुळे मला वेगळं काही बनवण्याची अजिबात गरज पडली नाही. आता सकाळी ह्या ज्या साड्या आहेत ह्या मी काढून ठेवलेल्या होत्या, या मला आता व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायच्या आहे. आणि खरं सांगते जेव्हा मी या साड्या बघत होते ना त्यावेळेस मला खूप जास्त इमोशनल होत होतं बरं का माझं मन. कारण की या साड्या बघून ना मला खूप जास्त आठवण येत होती की ही साडी मी यावेळेस घेतली होती, ती साडी मी त्यावेळेस घेतली होती. आणि खरं सांगते यामधनं बऱ्याच अशा साड्या आहेत जे की मी एकदा सुद्धा घातलेल्या नाही, अगदी नव्याकवर आहे, पण तरी सुद्धा घेण्याची हौस. खरंच मला आता ना रिग्रेट होतं की मी एवढ्या साड्या का घेतल्या म्हणून. पण हो, जे लोक म्हणायचे ना की साडी फक्त एक कापडाचा पीस नसतो, त्यामागं आठवण असते, आता मी त्या गोष्टीला रिलेट करू शकते. कारण की नाही या साड्याच्या वेळेस मी बघत होते ना त्यामागचं जे काही आठवण आहे ही मला वारंवार माझ्या डोळ्यासमोर येत होती. माझ्या आईपासून, माझ्या मिस्टरांपासून, माझ्या बहिणींपासून सगळ्यांची आठवण मला या साड्यांना बघून झाली. आणि आता या साड्या मी मस्तपैकी हँगरला लावून घेणार आहे, जेणेकरून लवकरच मी तुमच्यासोबत माझं साडी कलेक्शन नक्की शेअर करेन. हो, माझ्याकडे ना खूप जास्त नाही पण बऱ्यापैकी साड्या आहेत ज्या की मी ना अगदी 1-2दा घातलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांच्याकडे खूप जास्त दुर्लक्ष झाले. पण आता सध्या तर मी विचार करते की मी आता काहीही झालं थोडंफार फोटोशूट की असं ना अधूनमधून तरी साड्या घालत जाईल, म्हणून या विचाराने आता या सगळ्या साड्या मी कपाटात व्यवस्थित अरेंज करून घेणार आहे. लग्नापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या साड्या माझ्याकडे अगदी नव्याकोर अशा मी टिकावून ठेवलेल्या आहेत. त्यांची मी तेवढी मेंटेनन्स आणि काळजी सुद्धा घेते. तुम्हाला खरं सांगते माझ्याकडे अशी एकही साडी नाही यायची की मी निरम्यामध्ये अगदी बुडवून घसा साबणाने घासून काढली, अशी एकही साडी तुम्हाला भेटणार नाही. मी माझी जेवढी काही आवडीच्या साड्या असतील ज्या की खूप महागाच्या आहे आणि त्यावर छान अशी डिझाईन वगैरे आहे, या सगळ्या साड्या मी ड्रायक्लीनला देत असते. आणि त्यामुळेच माझ्याकडील जेवढ्याही साड्या आहेत त्या आज पण अगदी नव्याकोर दिसतात. आणि खरं सांगते माझ्याकडे बऱ्याच अशा साड्या आहेत ज्या की मी ना
एकदाही घातलेलं नाही. ट्रेंडिंग होत्या म्हणून मी घेऊन तर ठेवल्या, पण त्यांना एकदाही घातलेलं नाही. आणि त्यावरून प्रत्येक साडीवरचा ब्लाऊज मी अजिबात स्टिच करत नाही. हां, गरज असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तर मी ब्लाऊज स्टिच करते. अदरवाईज मी ना, तुम्ही मोस्टली ऑब्झर्व केला असेल, मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप जास्त पेअर करत असते. माझ्याकडे ना अगदी मोजून मापून 4-5 ब्लाऊज आहेत जे की प्रत्येक साड्यावरती चालून जातात. त्यामुळे ना मला प्रत्येक साडीवरती ब्लाऊज स्टिच करण्यामध्ये वेगळे पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण जर सिटीमध्ये राहत असेल ना, तर ऑब्व्हियसली आपल्याला दररोजच्या दररोज साडी घालण्याचं काही टेन्शन नसतं. महत्त्वाचं म्हणजे ना, आपण अगदी ओकेजनली साडी घालतो आणि त्यातल्या त्यात आपण ती साडी ना अगदी 2 ते 3 तासासाठीच घालत असतो. मी स्वतःवरून सांगते. त्यामुळे ना प्रत्येक साडीवरचं ब्लाऊज स्टिच करावा असं मला तरी काही वाटत नाही. माझ्याकडे जे ब्लाऊज आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, त्यावरती माझ्या प्रत्येक साडी ना अगदी छान पेअर होतात आणि लुकही छान येतो. तुम्हाला जर माझे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचं सुद्धा कलेक्शन बघायचं असेल ना, तर मला नक्कीच कमेंट करा. तुमच्यासोबत मी तो सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करेल. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण की तुमच्या एक सबस्क्रायबरने, एक लाईकने, एक कमेंटने मला खूप जास्त मोटिवेट होतं, जेणेकरून मी दररोज तुमच्यासोबत नवीन व्हिडिओ नक्की शेअर करत जाईल. चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.